वरून असं एक सेकंड, हे बघा हे झालेली ऍक्च्युली 11वीची रिएक्शन आहे. CH3 च्या ऐवजी मी तर असं लिहिते CH2 आणि एक H बाजूला काढते. सो बीटा इलिमिनेशन. हा, सो हिअर व्हॉट हॅपन बघा बरे, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. COH बॉन्ड ब्रेक आहे, CO बॉन्ड ब्रेक आहे, सो टर्शरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह आहे. हा, आपण ह्या रिएक्शन बघतो ज्याच्यामध्ये CO बॉन्ड ब्रेक होतोय, सो H2O इज प्रिपेअर्ड. तुम्ही इकडचा सुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, आता ना आयसोप्रोपाइल अल्कोहोल झाला, तर आपण घेऊया टर्शरी. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल ते एक्झाम्पल बघूया. हा बघा CH3, हा CH3 टर्शरी ब्युटाइल आहे, हा OH. हा, मग इथं थोडस जरासा मी समजून घेण्यासाठी हा CH2 आणि H CH3 असा लिहिलेला आहे. हा, ओके, बघा बरे. हा, जो फंक्शनल कार्बन ज्या फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच तो अल्फा, हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे आणि हा पण बीटा आहे. आणि तिन्ही बीटा कार्बनला बीटा हायड्रोजन पण इक्वल आहे, 3-3-3 आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही रिमूव्ह करू शकता. मी फक्त हा दाखवते रिमूव्ह करून. सो हिअर वी गेट विच प्रोडक्ट H2O रिमूव्ह. आता हा इट इज अ टर्शरी अल्कोहोल आहे. टर्शरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह, सो दिस रिएक्शन इज कॅरीड आउट ऍट 20% H2SO4 सफिशियंट आहे. हिटिंग वगैरे करायची पण गरज नाही. दिस रिएक्शन इज कॅरीड आउट ऍट रूम टेम्परेचर. इथं वरती हीट करावा लागतो. हा, पण बाकी टर्शरी इज मोर रिएक्टिव्ह बिकॉज टर्शरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स डिहायड्रेशन प्रोसेस. सो रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड वी गेट CH3 डबल बॉन्ड CH2 isobutylene. It is isobutylene plus H2O. Is that clear? समजलेला आहे? सो ऑल दीज आर डिहायड्रेशन रिएक्शन. हा, या तुमच्या बुक मध्ये नाहीये, त्यांनी सरळ सांगितलंय की हे पॉइंट 11वीत झालेत म्हणून. ओके, तर मी दिलेले आहेत तुम्हाला. हा, सो आता सपोज मी एक रिएक्शन लिहिते. सपोज मी जर घेतला सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल ऑन डिहायड्रेशन. हा बघा, हा माझा क्वेश्चन आहे. सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल ऑन डिहायड्रेशन. ओके, काय होत असेल, कोणता आपल्याला अल्कोहोल मिळतोय बघूया आपण कॅरी करून. आता सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल स्ट्रक्चर कसं काढणार बघा बरे. CH3 सेकंडरी आहे, CHOH. हा, इथे येणार आहे CH2 आणि इथे येणार आहे CH3. ओके, आता वेन इट इज रिएक्ट विथ सेकंडरी आहे 60% H2SO4 मी इथे वापरलेला आहे. ओके, ऑन हीटिंग. आता काय होणार आहे हे बघा. हा, इकडे लक्ष द्या. हा, इट इज अ अल्फा, हा एक बीटा आहे आणि हा पण बीटा आहे. हा, आता सपोज जर मी हा इलिमिनेट केला, इथला हायड्रोजन जर इलिमिनेट केला, तर मला कोणता प्रोडक्ट मिळेल. सपोज मी हा जर याला आपण सपोज असं करूया β1 आणि β2. हा, मग β2 मधला जर हायड्रोजन इलिमिनेट मी जर केला, हा, तर मला कोणता प्रोडक्ट मिळणार बघा बरे. CH3 CH डबल बॉन्ड CH2 सॉरी CH डबल बॉन्ड CH CH3. क्लिअर? मला हा अल्कीन मिळणार. व्हॉट इज द नेम? इट इज but2ene. जर मी B2 हायड्रोजन इलिमिनेट केला आणि जर सपोज B1 हायड्रोजन इलिमिनेट केला, तर कोणता प्रोडक्ट मिळणार मला सांगा. CH2 but1ene. हा, डबल बॉन्ड CH CH2 CH3 but1ene. Here I get but1ene. So which product is major and why? जेव्हा एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात तेव्हा कुठला तरी एक प्रोडक्ट हा मेजर असतो आणि बाकीचे मायनर असतात. ओके, सो विच प्रोडक्ट इज अ मेजर प्रोडक्ट अँड वाय? मग तो कोणता रूल वापरला असेल, काय लक्षात येते का? Setzeff rule. हा, इट इज अ Setzeff रूल. हा, अकॉर्डिंग टू Setzeff रूल. काय Setzeff रूल काय सांगतो? हा,
हायली सबस्टिट्यूटेड अल्कीन ऍज अ मेजर प्रोडक्ट. हायली सबस्टिट्यूटेड अल्कीन आपण जर हा घेतला तर याला एक इथाइल आणि इकडे एक मिथाइल मिथाइल ग्रुप, म्हणजे इट इज अ डाय सबस्टिट्यूटेड अल्कीन आहे. इथं जर बघितलं तर फक्त हाच एक ग्रुप अटॅच आहे, सो इट इज अ मोनो सबस्टिट्यूटेड अल्कीन. सो ब्यूट-2-ene इज अ मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू सेट-झेप रूल. ह्या रूल प्रमाणे ब्यूट-2-ene इज अ मेजर प्रोडक्ट while but-1-ene is a minor product because elimination is take place according to सेट-झेप रूल. नेहमी लक्षात ठेवायचं, इलिमिनेशन आले की सेट-झेप रूल येणार आणि ऍडिशन जेव्हा असते तेव्हा मार्कोनिकॉफ रूल. हा फॉर सीईटी म्हणजे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा, कधीही जेव्हा इलिमिनेशन असते, when we carry elimination, सेट-झेप रूल वापरायचा. सेट-झेप्स रूल. आणि जेव्हा ऍडिशन रिएक्शन असते त्यावेळेला मार्कोनिकॉफ रूल. लक्षात आलं का? हे दोन महत्वाचे ठेवा. इलिमिनेशन रिएक्शन ही नेहमी सेट-झेप रूल फॉलो करत असते आणि ऍडिशन रिएक्शन नेहमी मार्कोनिकॉफ रूल फॉलो करत असते. लक्षात आलं का? पॉइंट समजला? पॉइंट क्लिअर झालेला आहे? हा म्हणजे सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल जर घेतला तर but-2-ene इज अ मेजर प्रोडक्ट मिळणार आणि but-1-ene इज अ मायनर प्रोडक्ट मिळणार. ओके, हा क्लिअर? पॉइंट क्लिअर झाला? आता याचं आपण मेकॅनिझम इन शॉर्ट बघूया. हा मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. हा बघा, मेकॅनिझम एक लक्षात ठेवा, ज्यांना मेकॅनिझम अवघड जात असेल त्यांनी काही करायच्या भानगडीत पडायचं नाही. मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. हा आता अल्किन कसा मिळतोय बघूया आपण. तर पहिली स्टेप जी असते ना, इट इज अ प्रोटोनेशन. बघा, फर्स्ट स्टेप here in first step we get protonated alcohol. बघा कशी रिएक्शन आहे. फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. हा आता बघा, आपण कोणता पण एक अल्कोहोल इन जनरल रिएक्शन मी दाखवते. बघा, सी 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 सी, इथं H आणि हा OH. हा अशी मी रिएक्शन अल्कोहोल, एक जनरल अल्कोहोल मी घेतलेलं आहे OH, ही अशी. ओके, आता आपल्याला माहित आहे वेन अल्कोहोल इज रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, म्हणजे H2SO4 म्हणजे त्याच्यामध्ये कंपल्सरी काय असणार आहे? H+ प्रोटॉन. हा माता बघा बरे, थोडस इकडे लक्ष द्या. हा आता ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर आहेत. ओके, आता यातला एक लोन पेअर आहे ना, इट विल बी अट्रॅक्ट दिस प्रोटॉन. ह्या प्रोटॉनला ऍब्स्ट्रॅक्ट करतो, हा ओढून घेतो आणि काय तयार होतो बघा बरे. बघा कशी रिएक्शन होते. हे बाकीचं आहे तसंच, हा H आहे तसाच राहणार. हा इथं पण हे आहे तसंच होणार. आता बघा, हा O आहे, इथं पण हा H आहे. इथला एक लोन पेअर पण काही प्रश्न नाही, तो आहे तसाच राहिलेला आहे. हा आता इथला लोन पेअर आणि हायड्रोजन यांच्यामध्ये काय बॉन्डिंग झालेलं आहे? OH बॉन्ड तयार झालेला आहे. हा मग आता एक लोन पेअर कमी झालाय ऑक्सिजनचा, त्यामुळे त्याच्यावरती कोणता चार्ज येणार? प्लस. म्हणजे इट इज अ प्रोटोनेटेड अल्कोहोल, म्हणजे एक प्रोटॉन त्या अल्कोहोल मध्ये ऍड झालेला आहे. हा ऑक्सो कॅटायन म्हणतो. जेव्हा ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा त्याला ऑक्सो कॅटायन म्हणतो किंवा त्याला आपण प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणतो. हा इट इज अ प्रोटोनेटेड, म्हणजे पहिली स्टेप काय झाली? प्रोटोनेटेड अल्कोहोल. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतंय? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ह्या सगळ्या रिव्हर्सिबल रिएक्शन्स आहेत. सेकंड स्टेप, फॉर्मेशन ऑफ कॅटायन. बघा, आता ऑक्सो कॅटायनचं कन्वर्जन कॅटायन मध्ये होते. हा फॉर्मेशन ऑफ कॅटायन. नेहमी लक्षात ठेवा, कुठलीही डिहायड्रेशन म्हणजे इलिमिनेशन रिएक्शन असू दे, ती अशाच पद्धतीने होत असते. आता बघा बरे, हा जो प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे, हे बघा,
H, हा H आहे, हा C. आता इथं प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार झालेला आहे, OH, H. हा हे बघा, हा इथे आहे लोन पेअर आणि हा पॉझिटिव्ह. हा आता बघा बरे, आता कार्बोकॅटायन तयार होणार आहे. हा आता काय होतंय इकडे लक्ष द्या. हे बघा, ऍक्च्युअल बघा, आता हा जो इलिमिनेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन म्हणजे कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येण्यासाठी हा जो बॉन्ड आहे, हे बघा, हा बॉन्ड या ऑक्सिजन वरती जातो, म्हणजे बॉन्ड पेअर आर कन्व्हर्टेड इनटू लोन पेअर आणि रिमूव्हल काय होतंय, वॉटर रिमूव्ह होतंय. बघा बरे, हा OH, H, हा लोन पेअर आणि हा पण लोन पेअर झाला, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हा आणि आता इथं काय तयार होणार बघा बरे, C, हा H, C. आता इथला हा बॉन्ड पेअर आर कन्व्हर्टेड इनटू लोन पेअर, त्याच्यामुळे याच्यामधला कार्बन कडचा एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे याच्यावरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. सो इन दिस वे कार्बोकॅटायन इज फॉर्म. झाली का स्टेप तयार, कार्बोकॅटायन. हा आणि एकदा का कार्बोकॅटायन फॉर्म झाला की लगेच डिप्रोटोनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. हे बघा, डिप्रोटोनेशन, पहिल्यांदा प्रोटोनेशन केलं, आता डिप्रोटोनेशन. हे बघा, हा C, हा जो H आहे तो H आता आपल्याला अजून रिमूव्ह करायचा आहे. हे बघा, इथं प्लस चार्ज आलाय. हा आता कसं होतंय बघा, हा जो आहे, हे बघा, हा 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 गोज टू दिस साइड. त्यामुळे काय झालं बघा बरं, इट इज अ व्हेरी फास्ट रिएक्शन. हा ओके, बघा बरे, डिप्रोटोनेशन, तो प्रोटॉन रिमूव्ह होणार. इथं काय झालं, आपोआपच डबल बॉन्ड क्रिएट झाला, C, C, इट इज अल्कीन. प्लस आहे तसा प्रोटॉन रिमूव्ह, H प्लस, की जो परत पहिल्या स्टेप मध्ये वापरला जातो. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीने इलिमिनेशन रिएक्शन होते. हे बघा, पहिली स्टेप काय आहे, मेकॅनिझम आपण बघणार आहे. डिहायड्रेशन म्हणजे हे जे प्रोडक्ट्स मिळवले आपण, हे कसे मिळत असतात, तर हे मेकॅनिझम आहे. पहिली स्टेप काय, अल्कोहोलचं प्रोटोनेशन होते. हे बघा, H प्लस ऍसिड मधला H प्लस, हा प्रोटोनेशन, ऑक्सोकॅटायन तयार झाला. नंतर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हे बघा, हा इकडे आल्यामुळे हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि हा कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज होण्यासाठी डिप्रोटोनेशन, हा बॉन्ड इकडे कन्वर्ट होणार, H निघून जाणार. सो इट इज अ डिप्रोटोनेशन. क्लिअर? हा पहिली स्टेपच बघा, हा प्रोटोनेशन. हा ह्याच्यामध्ये प्रोटोनेशन केलं जातं, नंतरच्या ह्याच्यामध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये डिप्रोटोनेशन होऊन अल्कीन तयार होतो. लिहून घेतलंय सगळ्यांनी? काय शंका आहे का? नाही. हा, इन शॉर्ट जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर बघा, एकदम शॉर्ट मध्ये मी सांगते की कसं असतं. कुठलाही जर आपण अल्कोहोल घेतला, एक का स्टेप पार्ट 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 करायचंय, हे मेकॅनिझम तुम्हाला कळलं पाहिजे. OH, हे बघा, इथे H आहे. पहिली स्टेप येतात, इथं काय असणार आहे, H प्लस. हे बघा, हा इथं ओढून घेणार. सो इथं काय येणार आहे, OH, H, लोन पेअर दाखवत नाही मी, इथं पॉझिटिव्ह चार्ज आला. हा परत रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, H, इथं सिंगल बॉन्ड, CH, इथं प्लस आला, आणखीन परत हे बघा, इट इज अल्कीन. तर तुम्ही अशा पद्धतीने इन शॉर्ट हे मेकॅनिझम लक्षात ठेवू शकता. हा समजलेला आहे? ओके, मी आता याच्यावरती जास्त वेळ घालवत नाही. कुठलंही इलिमिनेशन रिएक्शन ही बीटा इलिमिनेशन ही ह्या पद्धतीने होते. ओके, हा लिहून घेतलेला आहे सगळ्यांनी? ठीक आहे. आता नेक्स्ट रिएक्शन बघा. हा ही आपण कुठली बघितली, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. हा आता आपण बघणार आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. वरती पॉइंट लिहा, महत्वाची रिएक्शन आहे ही पण, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल.
नेक्स्ट रिएक्शन आणि लास्ट अल्कोहोल चॅप्टर, अल्कोहोल पॉइंट मधली लास्ट रिएक्शन आहे ही. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. हा, ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय आहे रे? एक तर गेन ऑफ ऑक्सिजन किंवा लॉस ऑफ किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हा, इट इज नोन ऍज ऑक्सिडेशन. हा, आता बघा याच्या अगोदरची रिएक्शन आपण बघितली होती, आठवते का? बघूया. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये ही रिएक्शन वापरली होती बघा बरे. हा, CHO च काय केल्यावरती आपल्याला CH2OH मिळाला होता, आठवा? काय केल्यावरती? रिडक्शन केलं. हा, इट इज अ रिडक्शन. इकडे एक H गेला, इकडे एक H गेला, म्हणजे अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यावरती काय मिळतोय? प्रायमरी अल्कोहोल मिळतोय. मग याच्या बरोबर रिव्हर्स काय असणार आहे? अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावरती काय मिळणार आपल्याला? अल्डिहाइड मिळणार. मग आता ह्याच रिएक्शन आपण बघणार आहे, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन अल्डिहाइड मध्ये. मग तो प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्याचं ऑक्सिडेशन अल्डिहाइड मध्ये होणार, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन मध्ये होणार. हा, लक्षात आलं? तर ह्या रिएक्शन झालेत, रिडक्शनच्या रिएक्शन झालेत. अल्डिहाइड पासून आपण प्रायमरी अल्कोहोल मिळवला, कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल मिळवला. आता याच्या बरोबर रिव्हर्स रिएक्शन बघतोय आपण, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. हा, बघा सिंपल आहे. हे बघा, R CH2OH. हा, ओके. इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल. सरच लेक्चरच रेकॉर्ड करत नाहीये. चाललंय, ओके, ठीक आहे. हा हा, बघा आता हा प्रायमरी अल्कोहोल आहे. आता ऑक्सिडेशन म्हणजे कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, आठवा बघूया. सो एनीबडी टेल मी विच वन इज द ऑक्सिडायझिंग एजंट? कोणते ऑक्सिडायझिंग एजंट आहेत? आठवतंय का? कुठले कुठले ऑक्सिडायझिंग एजंट आहे? हा, बघा, ऑक्सिडायझिंग एजंट, थोडस मी कट करते. हा, कोणकोणते आठवतात का रे? विच वन ऍक्ट एज अ ऑक्सिडायझिंग एजंट? कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट आहेत? हा, हे बघा, ऑक्सिडायझिंग एजंट कुठले कुठले आहेत? नाइट्रिक एसिड, पोटॅशियम परमॅंगनेट, K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट, किंवा आपण काय घेतो? ऍसिडिफाईड KMnO4, पोटॅशियम परमॅंगनेट, किंवा HNO3, नायट्रिक ऍसिड. सो ऑल दीज आर, हे सगळेच्या सगळे काय आहेत? पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. हा, मग तुम्ही कुठलाही आता ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये बघा, विच वन इज मोर रिएक्टिव्ह? थोडस आता इकडे लक्ष द्यायचं की ऍक्च्युली काय होत असते. हे बघा, वेन इट इज रिएक्ट विथ, हा, तुम्ही कुठलाही ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, सपोज मी वापरलेला आहे ऍसिडिफाईड K2Cr2O7, हा, कुठलाही वापरू शकतो मी, म्हणजे K2Cr2O7 अँड H2SO4. ह्या रिएक्शन्स आपण डी ब्लॉक मध्ये बघणार आहे. हा, ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट मी ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट मी घेतलेला आहे. आता याच्यामधून एक नेसंट ऑक्सिजन लिबरेट होतो, अँड दिस नेसंट ऑक्सिजन इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. CH2OH चा अल्कोहोल करायला तो रिस्पॉन्सिबल असतो. आता होतंय काय बघा, नक्की मेकॅनिझम कसं होतंय, कसं आहे बघा. सो ऑक्सिडेशन म्हणजे एक डेफिनेशन घेतले मी, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हा, तर याच्यामधून हायड्रोजन रिमूव्ह होतोय, तर हा असा रिमूव्ह होत नाही बघा, इट इज लाईक दिस.
हा असाच हायड्रोजन रिमूव्ह होतो. मग हा H2 आणि हा O बाजूला होणार, हे बघा, अँड वी गेट RCHO aldehyde. So here we get aldehyde. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला अल्डिहाइड मिळतो. मग आता मला थोडस या रिएक्शन वरून सांगा की विच अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स ऑक्सिडेशन रिएक्शन्स. हा सीईटीचा क्वेश्चन आहे. विच अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स ऑक्सिडेशन रिएक्शन. कोणता अल्कोहोल असणार आहे? हा पटकन उत्तर सांगायची बाळांनो. बघा की कोणता बॉन्ड ब्रेक झालाय, म्हणून तर मी मुद्दाम दाखवलेला आहे ना. प्रायमरीज असणार आहे. लक्षात येते का? बघा बरे, कारण OH ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड हे लक्षात ठेवा म्हणून मी सांगितले. ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड, जिथं OH बॉन्ड ब्रेक होतोय ना तिथं कंपल्सरी प्रायमरी इज मोर रिएक्टिव्ह, आणि जिथं CO बॉन्ड ब्रेक होतोय तिथं कंपल्सरी टर्शरी इज मोर रिएक्टिव्ह. सो ऑक्सिडेशन रिएक्शन साठी जर तुम्ही बघितला तर विच अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह? प्रायमरी. ओके, हा. सो प्रायमरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह. हा, मग ते नंतर लिहूया आपण शेवटी. हा, ओके. हा झाला प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे कुठल्याही अल्कोहोलचं प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कशामध्ये होते? अल्डिहाइड मध्ये होते. आता मी सेकंडरी अल्कोहोल घेतलाय. बघा, सेकंडरी अल्कोहोल हे बघा RC. हा, आपण कुठलाही सेकंडरी अल्कोहोल घेऊया. हा, सपोज मी असा घेते RCRHOH CHOH. हा, इट इज ऑक्सिडाइज्ड बाय K2Cr2O7 and dilute H2SO4. So here what happen? हा H2O रिमूव्ह होणार. हे बघा, हा H आणि हा H2O रिमूव्ह होणार आहे, अँड वी गेट कीटोन प्लस H2O. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला काय मिळतोय? वी गेट कीटोन. हा, लक्षात ठेवा. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला कीटोन मिळतोय, आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला अल्डिहाइड मिळतोय. झालं लिहून? हा, आता टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतच नाहीये, कारण टर्शरी अल्कोहोल इज व्हेरी लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स ऑक्सिडेशन. हा, बघा, हा मेन पॉइंट लिहा. IMP reactivity of alcohol towards oxidation reaction. So which alcohol? OH bond break होतोय, त्यामुळे प्रायमरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह, देन सेकंडरी अल्कोहोल, आणि सगळ्यात फायनली टर्शरी अल्कोहोल. लक्षात आला पॉइंट? हा समजलं का? बघा, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, हा, मग सगळ्यात शेवटी टर्शरी अल्कोहोल, जो ऍक्च्युली ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवत नाही, त्याच्या रिएक्शन थोड्याशा वेगळ्या आहेत, मी सांगते तुम्हाला. आता आपण एक एक एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता सपोज मी प्रायमरी अल्कोहोल साठी घेतला इथाइल अल्कोहोल. बघा इकडे लक्ष द्या. CH3 CH2 OH. आता सगळं दाखवत नाहीये मी. हा, प्रायमरी अल्कोहोल आहे हा इथाइल अल्कोहोल. ओके, हा, विच इज ऑन ऑक्सिडेशन. कुठलाही तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट वापरा, K2Cr2O7, कारण प्रायमरी अल्कोहोल्स आर मोर रिएक्टिव्ह. H2SO4 ऑन ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार, अँड
CH2OH group is converted into CHO. So here we get acetaldehyde. Plus water molecule remove. ओके, पण ऍक्च्युली होते काय, हा ऍसिटाल्डिहाइड तिथं स्टॉप होत नाही. अल्कोहोल पेक्षा ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. तर हा अल्डिहाइड जसा तयार व्हायला लागतो ना तसं त्याचं लगेचच ऑक्सिडेशन व्हायला लागते. इमिजिएटली इट इज ऑक्सिडाइज्ड आणि वी गेट CH3COOH ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये इमिजिएट कन्व्हर्जन होते. CH3COOH कार्बोक्सिलिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. बघा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन कंपल्सरी कशामध्ये होते, लगेचच COOH मध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होते. हा, कारण ही रिएक्शन फार फास्ट आहे. ह्यापेक्षा अल्कोहोलच्या ऑक्सिडेशन पेक्षा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन फार फास्ट होते. हा, ही अशा टाईपची. आता जर तुम्ही बघितलं तर थोडस बघा, मला एक हे पॉइंट्स लागणार आहेत, मी नंतर सांगणार आहे. आता इथे टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम किती आहेत, अल्कोहोल मध्ये किती आहेत, 2 कार्बन आहेत. अल्डिहाइड पण किती कार्बनचा मिळतोय, 2 कार्बनचाच मिळतोय. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड पण कितीचा मिळतोय, 2 कार्बनचाच मिळतोय. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन जेव्हा ऍसिड मिळतो, कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो, so this carboxylic acid, it must contain equal number of carbon atom which is present in the alcohol. जेवढे अल्कोहोल मध्ये आहेत ना तेवढेच ऍसिटिक ऍसिड मध्ये, जो ऍसिड मिळतो ना त्याच्यामध्ये पण तेवढेच असतात. हा, ठीक आहे. आता आपण, हा झाला प्रायमरीचं झालं. बघा आता हे रिलेशन मी जरा पुढे लावून दाखवणार आहे. हा प्रायमरी अल्कोहोल घेतला. आता आपण बघूया सेकंडरी अल्कोहोल. आता सेकंडरी अल्कोहोलचं टिपिकल एक्झाम्पल कुठलं आहे रे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. बघा CH3 CHOH CH3. इट इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. लिहून लिहून रिएक्शनची तयारी व्हायला पाहिजे, सगळं डोक्यात बसलं पाहिजे. विच इज ऑन ऑक्सिडेशन विथ K2Cr2O7 and dilute H2SO4. हा, त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे. बघा हा H2O, हा H2O रिमूव्ह होणार आहे. सो इथं आपल्याला काय मिळणार आहे, कीटोन मिळणार आहे. CH3 CO CH3 ऍसेटोन प्लस H2O. हा इथं आपल्याला मिळालाय ऍसेटोन. हा, आता कीटोनचं ऑक्सिडेशन मात्र होत नाही लवकर. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज कीटोन. कारण कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला कार्बन कार्बन हा जो स्ट्रॉंग बॉन्ड आहे ना तो ब्रेक करावा लागतो. आणि त्यामुळे कीटोनचं ऑक्सिडेशन होत नाही. सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन होते ते अल्डिहाइडचं, नंतर अल्कोहोलचं आणि मग कीटोनचं होते. कीटोनचं होतच नाही ऑक्सिडेशन लवकर. हा, सो we can use drastic condition. Drastic condition म्हणजे काय, powerful oxidizing agent. So powerful oxidizing agent is chromic oxide CrO3, chromium oxide. हा powerful oxidizing agent आहे and the reaction must be carried out at high temperature and high pressure. हा, टेम्परेचर आणि प्रेशर पण आपल्याला हाय घ्यावे लागतात. हा, तेव्हा आणि मग कोणता ना कोणता तरी एखादा बॉन्ड ब्रेक होणार. हा, आणि ऍसिडच तयार होत असतात. आता इथं 2 ऍसिड होणार. एका कार्बनचा ऍसिड कुठला सांगा, फॉर्मिक ऍसिड. आणि 2 कार्बनचा ऍसिड कुठला, इकडे 2 कार्बन आहेत ना, 1 2, 2 कार्बनचा ऍसिड कुठला तयार झाला, ऍसिटिक ऍसिड. हा, 2 कार्बनचा आहे बघा. ह्या 2 कार्बनचा आपल्याला जो ऍसिड मिळतो तो ऍसिटिक ऍसिड आहे. आणि एका कार्बनचा ऍसिड असतो तो फॉर्मिक ऍसिड. पण फॉर्मिक ऍसिडचं परत ऑक्सिडेशन होऊन आपल्याला H2O आणि CO2 मिळत असतो. हा, लक्षात ठेवायचं. ओके, मग आता बघा बरं इथं किती कार्बन मिळाले रे, 2 कार्बन. आणि अल्कोहोल मध्ये किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत. म्हणजे जर एखादा अल्कोहोल जर सेकंडरी अल्कोहोल असेल तर मिळणारा कार्बोक्सिलिक ऍसिड इट कॅन कंटेन 1 कार्बन लेस दॅन प्राइम अल्कोहोल. अल्कोहोल पेक्षा त्याच्यामध्ये 1 कार्बन लेस असतो. तसं प्रायमरी मध्ये नाही. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जेव्हा ऍसिड मध्ये होते तेव्हा ऍसिड आणि अल्कोहोलचे कार्बन नंबर सेम असतात.
आणि सेकंडरी अल्कोहोलचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करून ऍसिड मिळवतो तर ऍसिड इट कॅन कंटेन 1 कार्बन लेस दॅन अल्कोहोल. अल्कोहोल पेक्षा 1 कार्बन कमी मिळतो. क्लिअर झालंय तुम्हाला, समजलेला पॉइंट हा? ओके. आता जेव्हा आपण टर्शरी अल्कोहोल घेतोय हा, तर ऍक्च्युली टर्शरी अल्कोहोल इज नॉट ऑक्सिडाइज्ड इझिली. आता टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेऊया आपण. CH3 टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल घेतोय. CH3 OH हा, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके. तर जेव्हा आपण त्याचं ऑक्सिडेशन करतो हा, जस्ट बाय युजिंग K2Cr2O7 and H2SO4. पण ह्याचं ऑक्सिडेशन होत नाही तर याचं काय होतंय? डिहायड्रेशन होतंय. म्हणजे इथला H2SO4 मुळे इट ऍक्ट ऍज अ डिहायड्रेटिंग एजंट. लगेचच इलिमिनेशन रिएक्शन होते. हा H रिमूव्ह होतोय, H2O रिमूव्ह होतोय अँड हिअर वी गेट आयसोब्युटिलीन, अल्किन मिळतो. ऑक्सिडेशन होत नाही. पहिल्यांदा टर्शरी अल्कोहोलचं इलिमिनेशन होऊन आपल्याला पहिल्यांदा काय मिळतोय? अल्किन मिळतोय. पहिल्यांदा आपल्याला इलिमिनेशन रिएक्शन होते इथं. हा, आणि आपल्याला कुठला अल्किन मिळाला? हा आयसोब्युटिलीन. हा अल्किन मिळतोय. आणि ह्या नंतर काय होतंय? ह्या अल्किनचं ऑक्सिडेशन होतंय. आणि आपल्याला माहित आहे अल्किनचं ऑक्सिडेशन कशामध्ये? बघा, हा डबल बॉन्ड ब्रेक होणार. एकीकडे आपल्याला कीटोन मिळतोय, हे बघा CH3 डबल बॉन्ड O प्लस काय मिळाला? H2O प्लस CO2. हा, आणि मग परत तिसऱ्या स्टेप मध्ये ह्या ऍसेटोनचं परत ऑक्सिडेशन केल्यावरती आपल्याला काय मिळतो? CH3COOH प्लस H2O प्लस CO2. हा बॉन्ड ब्रेक होणार. H2O CO2 CH3COOH. हा आपल्याला फॉर्मिक ऍसिडिक ऍसिड मिळतो. आता याच्यामध्ये किती कार्बन आहेत रे? 2 कार्बन आहेत. आणि जो टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. लक्षात येतं का डिफरन्स काय येतो? हा, समजलाय पॉइंट हा? बघा, म्हणून मी म्हटलं की विच वन इज मोर रिएक्टिव्ह? तर प्रायमरी अल्कोहोल. बघा, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन लगेच अल्डिहाइड मध्ये, अल्डिहाइड तयार व्हायच्या अगोदरच ऍसिड तयार व्हायला लागतोय. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कीटोन मध्ये होते. ऍक्च्युली इथंच रिएक्शन स्टॉप होते. आणि जर तुम्हाला पुढे करायचं असेल तर यू कॅन यूज ड्रास्टिक कंडिशन, देन इट इज कन्व्हर्टेड इनटू ऍसिड. आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतच नाही तर पहिली स्टेप काय होते? अल्किन. इलिमिनेशन रिएक्शन होऊन पहिल्यांदा अल्किन मिळतोय आणि ह्या अल्किनचं ऑक्सिडेशन आपल्याला जे काय असेल त्याप्रमाणे होत जाते. सो क्लिअर? लिहिले सगळ्यांनी? रिएक्शन्स लिहिलेले आहेत? काय शंका आहे का कुणाला? समज लिहून घेतलंय सगळ्यांनी? लिहून घेतलंय का? हो. ओके ओके. हा, ठीक आहे. आता बघा, आता मी म्हटलं की नाही की बाबा जसा प्रायमरी अल्कोहोलचं आहे बघा, लक्षात सीईटी साठी कसं लक्षात ठेवायचं आहे बघा. फॉर सीईटी तुम्हाला सगळं लिहून देते मी. सीईटी साठी बघा, जर प्रायमरी अल्कोहोल असेल CH2OH हा, विच इज ऑन ऑक्सिडेशन, कुठलाही ऑक्सिडायझिंग एजंट वापरा, इमिजिएटली इट इज कन्वर्टेड इनटू CHO which is further oxidation easily oxidized into COOH. हा, आणि जर आपण सेकंडरी अल्कोहोल वापरला त्याचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला काय मिळतोय? कीटोन. तिथंच रिएक्शन स्टॉप होते. पुढे जर करायचे असेल तर ड्रास्टिक कंडिशन वापरावे लागतात. हा, ओके. तर लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोल इट इज सेकंडरी अल्कोहोल. हा, सीईटी साठी एवढा पॉइंट लक्षात ठेवा. आता सपोज हा जो अल्डिहाइड, मला काय करायचं आहे? प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइडच मिळवायचं आहे मला. कार्बोक्सिलिक ऍसिड ही पुढची रिएक्शन नको आहे. पण जर तुम्ही हे वरचे जर रिएजंट वापरले, K2Cr2O7 वापरला किंवा KMnO4 वापरला
तर हे सगळे काय आहेत, क्रोमिक ऑक्साईड वापरला तर हे सगळे पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहेत की जे CHO ला पण लगेचच COOH मध्ये कन्वर्ट करतात. मला जर ही पुढची रिएक्शन होऊ द्यायची नसेल, मला फक्त अल्डिहाइडच पाहिजे असेल, तर मात्र आपल्याला एक स्पेशल ऑक्सिडायझिंग एजंट वापरावा लागतो. त्याला म्हणायचं पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, PCC किंवा पिरिडिनियम डायक्रोमेट, PDC. हा, या पद्धतीचे कुठलेही तुम्ही वापरू शकता. बघा, वेन प्रायमरी अल्कोहोल, हे बघा, it is oxidized by using PCC, pyridinium chlorochromate. It is a selective oxidizing agent which can only oxidize CH2OH into CHO. अल्डिहाइड पर्यंतच करतो, त्याच्या पुढे रिएक्शन होऊ देत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट वापरला, PCC चं ना लॉंग फॉर्म काय, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट किंवा पिरिडिनियम डायक्रोमेट, PDC पण वापरू शकतो, पण तुमच्या बुक मध्ये फक्त PCC दिलेला आहे. इवन वी कॅन यूज PDC, पिरिडिनियम डायक्रोमेट. यापैकी कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे तो फक्त काय करतो, इट कॅन ऑक्सिडाइज ओनली प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड. मग पाहिजे तर ही रिएक्शन तुम्ही करून बघा आता. इथाइल अल्कोहोल when it is oxidized by using pyridinium dichlorochromate, so it is converted into acetaldehyde. Further reaction is not take place. पण जर तिथं तुम्ही KMnO4 किंवा K2Cr2O7 वापरला तर मात्र याचं लगेचच ऑक्सिडेशन ऍसिड मध्ये होणार आहे. पण जर तुम्ही PCC वापरला तर अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्येच होते आणि तिथंच ती रिएक्शन स्टॉप होते. ओके, राईट डाऊन लिहा. अल्कोहोल आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे दोन्ही चॅप्टर खूप चांगले करारे म्हणून अगोदर घेतलेत. जरा मी याची तयारी जितकी चांगली कराल ना तेवढे तुम्हाला JEE चे आणि नीटचे क्वेश्चन सुटतील, कारण ह्याच्यावरती सगळं पुढं पण बघा. ह्या रिएक्शन आता नॅचरली आहेत, कुठे येणार, अल्डिहाइड मध्ये येणार आणि कीटोन मध्ये पण येणार. लक्षात येते का, ह्या रिएक्शन अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये पण परत आल्या, परत रिपीट होणार आहेत ह्या रिएक्शन. ओके, आता ऑक्सिडेशन तुम्ही कॉपर वापरून सुद्धा करू शकताय. हीटिंग विथ कॉपर याच्यात पण आपण करू शकतो. इकडे बघा, हीटिंग विथ कॉपर, हीटिंग विथ कॉपर. ओके, आता बघा, सपोज मी अल्कोहोल घेतला कुठलाही, वेपर्स ऑफ अल्कोहोल. आपल्याला वेपर्स घ्यावे लागतात. वेपर्स ऑफ अल्कोहोल वेन दे आर पास्ड थ्रू